बोललो ना भाई, आता तू किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर. किती करताय? ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका. संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे खासदार आणि नुकतेच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेले नेते. पक्षांतरानंतर ते सातत्याने आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. आता त्यांनी पत्रकारांनाच शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याचा प्रकार समोर आल्याने नव्या वादाला तोंड फुटलंय. गुरुवारी काही पत्रकार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी गेले होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न पत्रकारांकडून करण्यात आला. मात्र प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी संजय दिना पाटील यांनी संताप व्यक्त करत पत्रकारांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. यावेळी त्यांनी परत इकडे आलात तर मारून पाठवेन, हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड करा, पोलिसांसमोरही मी हेच सांगतो, तुम्हाला जे करायचंय ते करा, अशा शब्दात थेट धमकी दिली. एवढंच नव्हे तर पत्रकारांनी माईक समोर धरल्याचाही त्यांनी आक्षेप घेत प्रसार माध्यमांवर संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे हा वाद केवळ पत्रकारांशी झालेल्या वादापुरता मर्यादित नाही. काही दिवसांपूर्वी संजय दिना पाटील यांनी अत्यंत वादग्रस्त विधान करत माझ्या वाट्याला येणाऱ्यांना मी हॉस्पिटलमध्ये पाठवेन किंवा स्मशानात, आमच्या घराण्यात आम्ही एकेकाळी 5 लोकांचे खून पाडले आहेत, असे वक्तव्य केलं होतं. या विधानामुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या वक्तव्याची गंभीर दखल घेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून संजय दिना पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. याच पार्श्वभूमीवर पत्रकार त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी गेले असताना हा संपूर्ण प्रकार घडला. दरम्यान पत्रकारांनी संजय दिना पाटील यांच्या मुलगी आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांच्याविषयी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रश्नांमुळे ते आणखी संतापले आणि त्यांनी प्रसार माध्यमांशी उद्धटपणे वागल्याचा आरोप होत आहे. अरे भाई कशाला, बस झाला ना आता. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतं, बोलणारच नव्हतो. बोललो ना भाई, आता तू किती कशाला हे करतोय? चल बस माझ्या बरोबर. ए भाई बस ना, बंद कर ना आता, बंद कर, नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे. तुम्ही काय पहिला पण सांगितलंय मी. इज्जत करतो, इज्जत करा, सांगतोय बरा. तुम्ही उगाच माझ्या घालतात आहे. रेकॉर्ड कर. इज्जत करतो, उगाच डोक्यात जाऊ नका, उगाच डोक्यात जाऊ नका. घराखाली उघड देतो. आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला. पण लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे जनतेच्या वतीने लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारत असतात. प्रश्न विचारणं हा पत्रकारांचा अधिकार आणि लोकप्रतिनिधींनी उत्तरदायी राहणं ही त्यांची जबाबदारी मानली जाते. अशा परिस्थितीत एका खासदाराकडून पत्रकारांना उघडपणे धमक्या देणं आणि शिवीगाळ करणं यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात, तसंच शिंदे सेना संजय दिना पाटील यांच्या या वर्तनाबाबत कोणती भूमिका स्पष्ट करते, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.